आवडी देवाशी कोणता प्रकार आवडी देवाशी चंद्रकला रणी कळवळा आषाढ कार्तिक पहिल्याची वारी आषाढ कार्तिक पहिल्याची वारी साधन निधारी खाणारी तुळशी माला गोपी चंद्रकला रणी कळवळा एका जनाने ऐसा ज्याचा नियम एका जनाने ऐसा ज्याचा नियम तोलिवा परम पूज्य जय तुळशी माला गोपी चंद्रकला रणी कळवळा शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा देवाच्या रूपाचं गुणाचं आणि नामाचं महत्त्व साकारणारा अभंग प्रस्तुत हरिकीर्तन विशेष संबंधित एका मिनिटामध्ये पर्याय द्यावा तो पर्याय असा अगदी सालाबार प्रमाणच म्हणा आपल्या श्री क्षेत्र काशी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या सहयोगाने देवी मंडळाच्या योगदानाने तसेच आपल्या गावाचा अधिष्ठान भगवान परमात्मा पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबांच्या हनुमानजीच्या आणि महाशिवभक्त असणाऱ्या शिवस्वरूप आदिशक्ती आणि बाल ब्रह्मचारी असणाऱ्या कुंदामाईच्या पुण्यतिथीचा महोत्सव आणि अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. विशेष सन्मान गावातील सगळ्या तरुणांचे मी मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. तसेच आमचे महिला मंडळ ज्येष्ठ मंडळी सत्ता कमिटी आयोजक नियोजक संयोजक प्रायोजक आणि त्याचप्रमाणे गावातील बालगोपाळ या सर्वांच्या साक्षीनं आणि विशेषतः परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं नाव आहे आमचे भक्तपरायण मृदंगाचार्य आणि कीर्तनकार बंधुवर्य आमचे सुनील महाराज पवार बाबा मी त्यांना मनापासून मनापर्यंत धन्यवाद देतो. तसेच आमचे चिरंजीव ज्ञानेश्वर
आणि चिरंजीव गोकुळ आता आम्हाला चर्चा करताना असं बघावं लागलं परंतु अतिशय चिकाटीनं परिश्रमानं महाराजांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनानं आमचे मृदंगाचार्य आणि गायनाचार्य म्हणून कार्य करणारे ज्ञानेश्वर महाराज आणि आमचे गोकुळ महाराज आणि त्याचबरोबर गावातील असणारी सुंदर माझ्यापेक्षा अत्यंत गुणवान गायनाचार्य भजनी मंडळाचं विनेत्री बाबा तुळसगुणांच्या मावशी ठिकाणी गेले आहेत. या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले मृदंगाचार्य हरिभक्तपरायण रामकिसन महाराज कापडिया मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच माझे बंधू हरिभक्तपरायण दीपक काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आता आश्रमाला काही नवीन नाही पण मला असं वाटतं आता काय परिचय देऊ कुंदाबाईच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी येतो परंतु काय आहे जाहिरात झालीच पाहिजे कारण तुमच्या मनात शंका राहू नये 2020 सालापासून म्हणजे नेमके महाराज आहेत का कुठं आणि ती जरा उंचाई व्हावी म्हणून एका मिनिटात परिचय देतो कीर्तनाला प्रारंभ करतो. हरिभक्तपरायण शिवशाही कल्याण काळे भातगुडगाव तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर. चला पुढे छत्रपतींचा इतिहास याचा 34 पासून मनामध्ये भिनला आवडला आणि एमए पर्यंत माझे शिक्षण झालं. संगीत कला विशारद आहे आणि महाराष्ट्राचे माझ्या कुंदाबाईंच्या आशीर्वादानं तुमच्या आशीर्वादानं 400 450 पुरस्काराचा मी मानकरी ठरलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये एक ग्रेड मान्यता प्राप्त कलाकार आहे. आज त्यांचा विश्वास असायचा नाही पण 34 पासून आता ज्या कुंदाबाईंचा पुण्यतिथी महोत्सवात कीर्तन आजचे जे करत आहे ते 15,745वा कार्यक्रम मी तुमच्याकडे आणि छत्रपतींचा या केवळ महाराष्ट्रात नाही परंतु परदेशात जाण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली आणि गेल्या 15 वर्षापासून सुनील महाराज ज्यांच्याकडे पाहिलं की प्रत्यक्ष ज्ञानोबराचा साक्षात्कार व्हावा असे क्षेत्र देवगडचे हरिभक्तपरायण पूजनीय वंदनीय शांतब्रह्म गुरुवर्य भास्करजी बाबा यांच्या आशीर्वादानं कीर्तनाला प्रारंभ केला. म्हणजे शक्तीला भक्तीची जोड दिली. शक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भक्ती म्हणजे आमचा वारकरी संप्रदाय. माझ्या कुंदाबाईंचं शास्त्र आणि छत्रपतींचं शस्त्र यातून निर्माण झालं कीर्तनी राज्य शक्तीला भक्तीची साथी 15 वर्षापासून महाराष्ट्रभर कीर्तनाच्या कार्यक्रमातून प्रबोधन करतोय आणि आता पुन्हा मन मंदिराच्या भिंतीचा या कार्यक्रमात आणि पाहिला आणि आता पुन्हा येत्या 19 तारखेला काय आहे शिवजयंती 19, 20 आणि 21 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता शिवजयंती विशेष हरी कीर्तन तुम्हाला बघायला मिळणार आहे. ते तुम्ही जरूर पहा आणि शिवाय महाराज अभंग घेतला ऐसा पुत्र देई संता तरिया आवडे पंढरीनाथा गीताने नेमे वाचे ज्ञानेश्वरी संतांच्या चरणा करी मस्तक ठेवणा कन्या भावी भारती माझ्या कुंदाबाई सारखी कन्या पाहिजे माझ्या सावित्रीबाई सारखी मुलगी पाहिजे माझ्या जिजाबाईसारखी मुलगी पाहिजे मुलगा शिवासारखा पाहिजे संभाजीसारखा पाहिजे ज्ञानोबासारखा पाहिजे तो कसा असावा त्याचे वर्णन केलेलं आहे. कन्या भावी भारती तुझी प्रेम चित्ती सत्सर्जना दासी नीचा जना जनाबाईचा अभंग मुद्दाम त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून बाबा आज कसं आग्रह केला म्हणण्यापेक्षा मला वाटतं नका काकाला पहिल्या दिवशी म्हणून आज एक ठिकाणी दांडी मारली माझ्या कुंदाबाईच्या दर्शनाला आश्वी
आशीर्वादानं माझी गुरुवर्य भास्कर गिरी बाबा भास्कर गिरी बाबांच्या आशीर्वादानं की जे गुरुवर्य माईना माय समजत होते अशा फुलाबाई आणि नंतर सकाळी त्यांचं दर्शन आपल्याला झालं असे स्वामी प्रकाशानंद गिरी बाबा सगळ्या वस्तू आपण जतन करून पायात चप्पल वापरली माई मांडी तिथे हात गेल्यावर असं वाटलं नाही की माई नाही आहे असं वाटलं त्या ठिकाणी आहे अनुभूती जिथे निर्माण होते जगती जगावाची राहिल्या जगती जगावाची राजकीय लोकांची सभा चालली आणि तुम्ही ऐकायला बसले पुढारी मोठमोठ्याला बोलतात ऐकणारी शिक्षक तुम्ही निरीक्षण करा काही कशी सुरुवात करायची काही
प्रत्येकाचा पहा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान असतं आपल्या चेहऱ्यावर समाधान हेच भगवंताचं दर्शन आहे खरा 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 पण काय आनंद आहे शिवायचा पहिला दिवस सर्वांची असू नये
या शब्दाचा अर्थ किती सुंदर आहे. सासू शब्द त्याचा लॉंग फॉर्म अर्थ आहे प्रेमाशी असा सासू असा शब्द आहे. सास आणि सू म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सूचना किंवा सुनेला सूचना करत आहे त्याला म्हणतात नरदे दुर्लभ जाणार नरदे दुर्लभ शत वर्षाची गणणार शत वर्षाची त्यामध्ये दुखयात नर त्यामध्ये दुखयात तुम्ही आठवा मनसून तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणाले तुम्ही वस्त्र वस्त्र तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणाले तुम्ही वस्त्र वस्त्र म्हणाले
वर्षापूर्वी व्हायरल झाली होती. तुम्ही काय डोंगरा काय झाडी काय हाटी एकदम ओके. पण खरं काय होतंय तुम्हाला सांगतो बाबा, जे महाराष्ट्रात आहे ते भारतात नाही. काय महाराष्ट्र जगाचा महाराष्ट्र
शेवटपाशी करू शकतो चांगलं होतं आणि साध नाही निश्चित नाही होतं चल बाबा तुम्हाला त्या चहा पाशी आणि बरोबर आहे बाबा अरे चहा पाशी एक झालं म्हणून आता माझा दारा संपलाय अंगाला घाम आलाय तू जर घरी येऊन मला चहा पाणी नको चहा पाणी ताजी भात मला काय वेळ लागला बाबा एवढं झालं आणि वर चहा पाहिजे मग
तुम्ही एखाद्याशी करा ते जास्त मी काय तुम्हाला साड्या तरी पण बरं कोथिंबीर अवघा झाला माझा केला विठ्ठल पायी घेऊ लागा आवडे देवासी ऐका तो
शिवा
माझ्या देवाचं नाव गाजते गण त्याच्या रावर माझ्या देवाचं नाव गाजते गण त्याच्या रावर माझ्या देवाचं नाव देवाचं नाव तलवारे चनारे वर तलवारे चनारे वर तलवारे चनारे वर तलवारे चनारे वर मानस केवल जगला मानस म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की आत्मविश्वास पाहिजे मार्ग आमच्या समजा महिन्या जीवनामध्ये आपल्या जीवनात सुद्धा त्यामुळे भक्तांना गुण येत होता एखाद्या व्यक्तीला जर सुश्री किंवा त्रास जर होत असेल त्याने जर आला आणि त्यांनी माईनं महादेवाच्या पिंडीचं पाणी घ्यावं डोळ्याला लावावं इतके उपचार केलेले असताना सुद्धा त्याला फरक पडला नाही तो फरक कारण
माशा माय अशी नावं पाहिजे माशा नाव असल्यामुळे जरा गोड आणि शिवाय ते कीर्तनकारांच्या बरोबर शिवशाही असल्यामुळे तुम्ही काय म्हणा मला शिवमिळी बोलणं जमत नाही मला ते दीपक भाऊ म्हटले महाराज तुम्हाला प्रवासात थोडं हळूच बोला मी म्हणलं आज थोडं खायचं मी बोलला का की आपोआप आई साहेब सगळं करून पण पोवाला काळी चार पोवाडे काही संवाद असतात ते शशेशिवाय अंगावरची शहार येत नाही सांग संभाजी महाराज औरंगजेबाच्या पुढे बोलले औरंगजेबाच्या माझ्या सराला काका व्हायची एवढा समाज जबरदस्त नाही तुमचा उत्साह पाहून मला आनंद झाला काही तरुण पोरं मग पाया छपछाट आला आणि अगर तुझे जिंदगी चाहिए तो क्या तुम धर्मांतर करोगे संभाजी माझ्या आवाज साहेबांनी शिवाजी महाराजांना प्रमाणे वाढवलेलं स्वराज्य प्राण गेला तरी चालेल पण धर्मांतर करणार नाही हर हर महादेव संभाजी महाराज म्हटलं असते तुमचं खरं आहे इकडे काही नाही तुम्हाला मारला असता आजही 2020 साली आपल्या पंढरीची वारी झाली नाही खरं सांगा किती बोल आपलं 2020 आपल्या माहेरला जाता नाही प्रत्येकाला सगळ्याला आपल्याला वाईट वाटलं अरे त्याचंच वर्णन नाथ बाबा एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवणला एका जनार्दनी शरण 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 करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माझे
रंग 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 अबीर गुलाल नाथा घरी नाचे अबीर गुलाल उधळे रंग 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 अबीर गुलाल उधळे हे राधा घरी नाचे माझा सखा पडून हे राधा घरी नाचे माझा सखा पडून राधा घरी नाचे माझा सखा संतांना सोन्याचा मोह नव्हता. आता आपण संतही नाही, साधूही नाही, आपण साधे भक्त आहोत. मान्य करावं लागलं. आता तुम्हाला वाटतं का इथं जर कीर्तन संपलं तर लाईटमध्ये 5 रुपयाचा फटाका
आता आपल्या शेतकऱ्याच्या बायका पिवळे दिसायचे म्हणजे काय वेळ झाला तर त्यांना कशाचं सोनं सोनं नाही काय नाही पण पवित्र तुळशीची माळ घालताना गळ्यामध्ये घाला याच्यासारखा दुसरा अलंकार नाही. एक सांगू, ज्यादा सोनं घाला नजर चोराची असेल, ज्यादा सोनं घाला नजर चोराची असेल, पण गळ्यात माळ घाला तर जगाचा मालक भगवान परमात्मा पांडुरंगाचं लक्ष म्हणून खऱ्या अर्थानं माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. तुळशी माळ तुळशी माळ गळा गोपी कंगन टिळा, 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 तुळशी माळ
वैष्णवांचा अशा रीतीने परमार्थ जीवनामध्ये खऱ्या अर्थाने केला पाहिजे. जो परमार्थ आपल्या माईनं या ठिकाणी जीवनामध्ये केला, म्हणून जीर्णोद्धार लवकरात लवकर खऱ्या अर्थाने करा. काय सुंदर नियोजन आहे. मी तरुणांना गावातील विनंती करतो, सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो का माईचं कार्य अलौकिक आहे. कार्य तो वसा त्यांच्या विचाराचा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्यांनी जीवनात नाम घेतलं आणि सद्गती त्यांना प्राप्त झाली, म्हणून त्यांची सेवा करून आपल्यालाही जीवनामध्ये आनंद मिळवायचा या ठिकाणी आहे. म्हणून आवडी देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी. बस ही जर वारी आपल्या जीवनामध्ये झाली, साधन निर्धारी आना नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठोबा. जय जय कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. परंतु सुनील महाराज यांच्या तरुणांच्या आग्रहास्तव जास्त वेळ नाही, एक 5-7 मिनिटाचा एक पोवाडा घ्यायचा ना. हा बरं, कीर्तनाच्या नंतर वा पोवाडा या ठिकाणी आपण सादर करूया. तेव्हा नामाचं महत्व या ठिकाणी नाथ बाबांनी सांगितलं. देवाला आवडणारा प्रकार जो जीवनामध्ये संतांनी केला, आमच्या माईने केलं, आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये नाथ बाबा सांगतात, एका जनार्दन ऐसा ज्याचा नियम. जीवनामध्ये नियम पाहिजे, नित्य नियमना नित्य प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळ. म्हणून एका जनार्दन ऐसा ज्याचा नियम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठल. श्री क्षेत्र आश्वी या ठिकाणी शिवभक्त पूजनीय पुंजमाईंचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या आनंदाने आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. माईंचं कार्य आपल्या गावाला नवीन नाही, म्हणून हे कार्य महाराष्ट्रभर जावं आणि त्याकरता लवकरात लवकर हा जीर्णोद्धारचा कार्यक्रम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. कारण या ठिकाणी भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली
आता ट्रॅक बदलला बरं का? म्हणजे आता हो 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 कीर्तन झालं आता त्याच्या पुढे शिवशाही पोवाडा ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुण प्रहारंबे तपावर थापतून दुनियाचा तपावर थापतून दुनियाचा तपावर थापतून दुनियाचा तपावर थापतून दुनियाचा शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण शाही रहा महाराष्ट्राचा प्राण सेवा प्रभू जगत
शहाजीराजे जवळ आले बायकोला विचारलं राणी साहेबा काही खावंसं वाटतंय का डोहाळे लागले की महिला मंडळाला खावंसं वाटतं काही कोणाला दही आवडतं कोणाला तूप आवडतं कोणाला शिरा आवडतं कोणाला लाडू आवडतं कोणाला कवठ आवडतं कोणाला चिंच आवडते काही तर मातीच खातात आम्हाला डोहाळे लागले ते माती खडे खाणं मासाहेबांना नाही असे डोहाळे राधे मला असं वाटतं मी घोड्यावरती बसावं सह्याद्रीच्या काळ्या कपाळात घोड्यावरती दौडावं पोटात त्या बाळाला म्हणावं बाळा माझ्यावर राम नकोस उद्या तुझा जन्म झाला तुला असंच घोड्यावरती बसून दैतेचं काम करायचंय बाळा माझ्यावर राम नकोस हे मासाहेबांचे गर्भसंस्कार 9 महिने 9 दिवसाचा काळ झाला मासाहेब गेल्या शिवनेरी 19 फेब्रुवारी 1630 तारखेप्रमाणे तिथी म्हणा फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आपल्याला माहिती आहे 19 फेब्रुवारीच्या अगोदर 2 दिवस मासाहेबाचा मुक्काम नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका आणि संगमनेरच्या जवळ एक पेंढरी नावाचा किल्ला आहे या किल्ल्यामध्ये होता म्हणजे अजून 2 दिवस जिजाबाई जर पेंढरीच्या किल्ल्यावर थांबतात शिवरायाच्या जन्माची नोंद सुद्धा पुणे जिल्ह्याऐवजी नगर जिल्ह्यात जुन्नरऐवजी संगमनेर तालुक्यात शिवनेरी ऐवजी पेंढरीच्या किल्ल्यावर झाली असती पण त्यावेळेला तो किल्ला मासाहेबांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सोडावा लागला आणि मासाहेब शिवनेरीवर गेल्या आणि महाराष्ट्राला जाणता मुलगा झाला जिजाऊ साहेबांना मुलगा झाला शहाजीराजाला मुलगा झाला सह्याद्रीला मुलगा झाला महाराष्ट्राला नवे नवे मुलगा झाला भारत मातेला एकेकाळी सह्याद्री हसला एकेकाळी सह्याद्री हसला आनंदाला कसला सह्याद्री बाळ जन्मला मुलगा झाला छोटस बाळ पाळण्यात काही बहिणी पाळणा म्हणायला लागल्या एक 4 मुली तुम्ही पटकन 2 मिनिटं लाजू नका दीदी वाह छान आया बाया जमल्या आया बाया या आया बाया जमल्या आता महाराजांचा जन्म झाला बाळ पाळण्यामध्ये टाकायचे आपल्याला समजा पाळणा आहे छान आया बाया जमल्या तुमचं नाव गायत्री ताई तुम्ही कार्तिकी रुपाली संचन किती सुंदर नाव आहे मीराबाई नाही मुक्ताबाई नाही पुतळाबाई नाही दगडाबाई नाही भांडाबाई नाही तुळजाबाई नाही छान आले आपण डेअरिंग करून माझ्या बहिणी स्टेजवरती आल्या आता महाराजांचा जन्म झाला आणि आता त्या पाळणा म्हणणार आहे
भारी भारी वाह 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 छान आता गोड आवाजात महिला मंडळ म्हणते पहिल्या दिवशी पहिला प्रकार पहिल्या दिवशी पहिला प्रकार साक्षात जीवन धरला अवतार डोळ्याने पाहून हा चमत्कार आश्चर्य करते नारायण तुम्हाला चोरे आश्चर्य करते नारायण तुम्हाला चोरे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुसरा थाट खरेदी झाली मिळेना वाट दमिया फाट तुम्हाला चोरे बियांची गर्दी दमिया फाट तुम्हाला चोरे पाळणा लांबला तर लांबला जाईल जरा वेळ लागेल आता महिला मंडळ माझ्या मागे म्हणा एकच कडू 12 दिवसाचे 1200 झाले लेकर किती सुंदर म्हणतात महिला मंडळ सगळ्यांनी म्हणा 12 दिवसाचे 1200 झाले 12 दिवसाचे 1200 झाले शिवाजी नाव बाळा ठेवले माताजी जाई हर्षून बोले सोहळा पाहून नेत्र निमाले दो बाळा दोरे दो क्या बात एकदा जोरदार राजा मिळाला म्हणून झाले बहु होती बहु परियाची समाज अशा छत्रपती शिवरायाला शहिदाचा मान करा आणि 19, 20 आणि 21 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता शिवजयंती विशेष हरिकीर्तन झी टॉकीजला तुम्ही सलग 3 दिवस बघा तुमची प्रतिक्रिया निश्चित मला कळवा आणि आता सवय नाही पण पुन्हा ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला शिवजयंतीवर सुंदर असा 3-3.5 तासाचा पोवाडा किंवा या तरुणांच्या मनगटात देशभक्ती हसून भरायची असेल ना सुनील महाराज तर शिवचरित्र कथेची गरज आहे कधी जर पुढे वेळ मला तर 7 दिवसांची चरित्र कथा आपण आश्वी गावामध्ये निश्चित सादर करू आणि चिंता करू नका मी पुन्हा येईन म्हणजे कथा करायला परत येईल असं मला म्हणायचं होतं म्हणून शाहिराना सादर करूया